लढा संघटनेचा व वर्धा सर्कल जिल्हा परिषद सदस्य गौरी संजय देशमुख यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गुरुकुंज मोझरी, गुरुदेवनगर, शेंदोडा, शिरसगाव, अनकवाडी, मालधूर आदी गावातील शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या मोझरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी 60 लाख रुपये जिल्हा परिषदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर सदर इमारतीच्या बांधकामात जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग हेतुपुरस्पर उशीर करत होते। त्यामुळे गौरी संजय देशमुख यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर 5 नारळ फोडून अनोखे आंदोलन केले होते। जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी 18 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता। तेव्हा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग खडबडून जागे होऊन 17 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष गौरी संजय देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येऊन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली। यावेळेस नवनिर्वाचित सरपंच सुरेंद्र भिवगडे, उपसरपंच प्रशांत प्रधान, ग्रामपंचायत सदस्य सरला ढवळे, जिल्हा परिषदचे अभियंता अंकुश गायकवाड, अतुल निंभोरकर, टिंकू खारोडे, अंकुश बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।